अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26% आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचा एकूणच भारतावर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत शैलेंद्र देवळानकर सर आहेत। सर, 26% आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्राथमिकदृष्ट्या याचा देशावर आपल्या काय परिणाम होऊ शकतो? भारत आणि अमेरिकेमध्ये जो एकूण व्यापार आहे हा साधारणतः 130 अब्ज डॉलर्सचा आहे। प्रतिवर्षी 90 अब्ज डॉलर्सच्या वस्तू आपण अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये भारतीय वस्तू हे विकल्या जात असतात आणि ज्याच्यामध्ये जेम्स आणि ज्वेलरीज असतील किंवा ऑटो पार्ट्स जे आहे ऑटो इंडस्ट्रीला लागणारे ते, त्याचनंतर आपल्याकडचे फार्मास्युटिकल्स म्हणजे औषधं अमेरिकेमध्ये भारतीय औषधं मोठ्या प्रमाणात विकली जातात। तसंच आपल्याकडचे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट, फिशरीज आहेत, डेअरी प्रॉडक्ट्स अमेरिकेमध्ये विकले जातात। हे 4 सेक्टर्स आहेत की ज्यांच्यावरती ह्या 26%चा परिणाम होऊ शकतो। प्राथमिक अंदाज असा आहे की साधारणतः 7 अब्ज डॉलर्सचा फटका हा भारताला ह्या 4 इंडस्ट्रीजच्या ह्या 4 सेक्टरच्या माध्यमातून बसण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं की भारताने लवकरात लवकर अमेरिकेबरोबर काही एखादा व्यापार करार, ज्याला एक मिनी ट्रेड डील असं म्हणतात, जो भारत साईन करणार आहे ते लवकरात लवकर करावं, म्हणजे या इम्पोर्ट ड्युटीचा जो पनिशमेंट ज्यांनी भारताला दिलेली आहे त्याच्यातनं काही प्रमाणात सवलत हे डोनाल्ड ट्रम्प देऊ शकतील। असा निर्णय नेमका सर का घेण्यात आलेला असावा? याच्या मागे राजकारण, जागतिक राजकारण आहे किंवा नेमकं काय कारण असू शकतं? अमेरिकेवरती आजच्या घडीला 36 ट्रिलियन डॉलरचं कर्ज आहे। अमेरिका त्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्याज देतो। अमेरिकेमध्ये औद्योगिक उत्पादन हे घटलेलं आहे, महागाई बऱ्यापैकी वाढलेली आहे, गरिबी आहे, बेरोजगारी आहे। याचं कारण असं आहे की अमेरिका आपल्या गरजेच्या 85% वस्तू आयात करतो, त्यांच्याकडे स्वतःचे प्रोडक्शन्स हे फार कमी आहेत। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेचा खर्च कमी करायचा आहे आणि अमेरिकेचं उत्पादन वाढवायचं आहे। जर खर्च कमी करायचा असेल आणि उत्पादन वाढवायचं असेल तर स्वाभाविकपणे त्यांना एक गोष्ट दिसून आली ती म्हणजे अमेरिका फार महागामध्ये वस्तू विकत घेतो किंवा अमेरिकन वस्तू या इतर देशांमध्ये विकल्या जात नाहीत। या दोन्ही दृष्टिकोनातनं त्यांनी हा निर्णय प्रामुख्याने घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जर अमेरिकेच्या उत्पन्न वाढवायचं असेल तर अमेरिकेची निर्यात ही देखील मोठ्या प्रमाणावरती वाढली गेली पाहिजे आहे आणि ती निर्यात जर वाढवायची असेल तर बाकी देशांनी आपलं मार्केट अमेरिकेसाठी दिलं पाहिजे आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आता डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतलेला आहे। भारतावर 26% आयात शुल्क, मात्र इतर जगातील जे देश आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादण्यात आलेलं आहे। याचा एकंदरीत जगाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो? या निर्णयाचा एकूणच जागतिक व्यापारावरती खूप परिणाम होणार आहे। कोरोना महामारीनंतर जागतिक व्यापार मंदावलेला आहे, औद्योगिक उत्पादनाचा दर जो आहे तो देखील मंदावलेला आहे, जागतिक विकासाचा दर हा 3 ते 4% वरती नाहीये आणि अशा वेळेला हा जो निर्णय घेतला याचा निश्चितपणे व्यापार मंदवण्यावरती परिणाम होणार आहे। ज्या वेळेला जागतिक व्यापार मंदावला जातो त्या वेळेला तेल उत्पादन करणारे जे देश आहेत ते तेलाचं उत्पादन कमी करतात, त्यामुळे स्वाभाविकपणे जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। सर्वसामान्य गुंतवणूकदार जो असतो तो अशा वेळेला नेहमी पर्यायी गुंतवणुकीचे स्रोत शोधत असतो। जर व्यापार मंदावलेला असेल, निर्यात मंदावलेली असेल, अशा वेळेला लोक पर्यायी स्रोत म्हणून सोन्याकडे वळू शकतात। सोन्यामधल्या गुंतवणुकी येत्या काळामध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं की तेलाच्या किमती वाढणं, सोन्याच्या किमती वाढणं, त्याचप्रमाणे पर्यायी स्रोत जे पुरवठा साखळी आहे त्याच्या माध्यमातून निर्माण केले जाणं, असे काही परिणाम तुम्हाला येत्या काळामध्ये दिसू शकतात। मात्र डोनाल्ड ट्रम्प हा निर्णय प्रत्यक्षात घेऊन जातील असं मला वाटत नाही। त्यांची ही प्रेशर टॅक्टिक्स आहे, निगोशिएशन करण्याचा प्रकार आहे, अनेक देशांबरोबर ते निगोशिएशन करतील आणि ह्या इम्पोर्ट ड्युटीची पनिशमेंट कमी करतील असं मला वाटतं। भारतावर तर याचा परिणाम होताना आपल्याला दिसणारच आहे, मात्र जगभरातील कोणत्या देशांवर याचा सर्वाधिक परिणाम जाणवेल? याचा सर्वाधिक परिणाम हा प्रामुख्याने चायनावरती जाणवणार आहे, कारण अमेरिका खूप मोठ्या प्रमाणावरती चायनावरती निर्भर आहे अनेक गोष्टींसाठी। चायनाचा फार मोठा एक्सपोर्ट हा अमेरिकेकडे आहे। चायना आणि अमेरिकेतला एकूण व्यापार 700 अब्ज डॉलरचा आहे आणि त्यामध्ये जवळपास 250 अब्ज डॉलरचा ट्रेड सरप्लस हा चायनाच्या बाजूने आहे। त्यामुळे याचा सगळ्यात मोठा फटका हा चायनाला बसणार आहे, कारण चायनावरची इम्पोर्ट ड्युटी त्यांनी मोठ्या प्रमाणावरती वाढवली आहे। त्याच्या खाली कॅनडा आहे, मेक्सिको आहे आणि चौथ्या नंबरला भारत पण येतो आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या 4 देशांना भविष्यामध्ये याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र भारत हा अमेरिकेचा मित्र देश असल्यामुळे आणि भारत आणि अमेरिकेच्या हितसंबंधांमध्ये परस्पर व्यापकता असल्यामुळे, डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांची पर्सनल केमिस्ट्री चांगली असल्यामुळे मला असं वाटतं की ते निश्चितपणे भारताला सवलत देतील।
जगभराच्या किंवा भारताच्या शेअर बाजारावर याचे काय परिणाम होतील प्रामुख्याने? शेअर बाजारावरती याचे परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. शेअर मार्केट हा गडगडल्याचं आपल्याला दिसून येते, कारण अनिश्चितता आहे. शेअर मार्केट हे सेंटिमेंट्सवरती चालत असतं. अशा निर्णयानंतर इमिजिएटली शेअर मार्केट रिॲक्ट झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये येत्या काळामध्ये देखील शेअर मार्केट खूप मोठ्या प्रमाणात उसळी घेईल अशी शक्यता नाही आहे. लोक कायमस्वरूपी ह्या अनिश्चितता आणि असुरक्षिततेच्या वातावरणामध्ये लोक ज्या ठिकाणी चांगलं आपल्याला परतावा मिळेल असे गुंतवणुकीचे स्रोत भविष्यामध्ये शोधतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून जगातली सर्व देशांवर दबाव निर्माण करण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जातोय, तर भारताने तातडीने काय पावले उचलली गेली पाहिजे त्याच्या विरोधात? मला असं वाटतं की भारत कोणत्याही प्रकारचा दबाव अमेरिकेवरती टाकणार नाही किंवा अमेरिकेने कर वाढवला म्हणून भारतही कर वाढवणार नाही. याचं कारण असं आहे की भारत आणि अमेरिका दोघांनाही परस्परांची गरज आहे. दोघंही खूप चांगले मित्र आहेत. दोघांच्या संबंधांमध्ये कमालीचा विकास गेल्या 2 दशकांमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे हा जो भाग आहे तर भारत चर्चेतनं मार्ग काढेल. भारत अमेरिकेबरोबर एखादा व्यापार करार करेल. काही अमेरिकन वस्तूंवरच्या इम्पोर्ट ड्युटीज भारताने कमी केल्या, जसं हार्ले डेव्हिडसन असेल, बर्बन विस्कीज आहे, अनेक पदार्थांवर केलं. कदाचित भविष्यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री, त्याचप्रमाणे फार्मास्युटिकल इंडस्ट्री, त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर, फिशरीज अँड डेअरी प्रॉडक्ट्सवरची इम्पोर्ट ड्युटी काही प्रमाणात भारत कमी करू शकतो. धन्यवाद सर. तर आपण पाहतोय की दबाव निर्माण करण्याच्या संबंधित हे सगळं सुरू असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यातूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 26% आयात शुल्क लादल्याचं आता तरी आपल्याला सरांकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.